या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर शहर परिसरात हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा यंदा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शहरातील विविध मंदिरांमध्ये या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं मंदिराकडे गर्दी केली होती। शहरातील विजयपूर मार्गावरील श्री जागृत उत्तरमुखी मारुती मंदिर हे असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असून नवसाला पावणारा मारुती अशी या मंदिराची ख्याती आहे। हनुमान जन्मोत्सवानिमित्त या मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। विश्वस्त मंडळाचे प्रमुख श्याम धुरी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्सवाचं नियोजन करण्यात आलं। पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, पूजा आणि मंत्रोच्चारांनी वातावरण मंगलमय झालं होतं। दुपारच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने पाळणा सोहळा पार पडला। यानंतर भजन कीर्तनाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी महाआरतीनं उत्सवाचा मुख्य सोहळा रंगला। यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग घेतला। महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती। यामुळे मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच सुरक्षा व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला होता। भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते। दरम्यान हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंदिरासमोर प्रासादिक साहित्य, फुलं, नारळ, माळा आदींची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती। आकर्षक सजावट, रोषणाई आणि शामियानावर फडकणारे भगवे ध्वज यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या सजावटीनं भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री जागृत उत्तरमुखी मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवाबाबत श्याम धुरी तसंच अन्य पदाधिकाऱ्यांनी माहिती देत भाविकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगितलं। श्याम धुरी अध्यक्ष, या मंदिराचा इतिहास 103 वर्ष पूर्ण होतात। माझे आजोबा, माझे वडील, त्यानंतर माझे, असं आमची 3 पिढी या मंदिरासेवेसाठी आम्ही हजर आहोत। आणि गेल्या 100 वर्षाचा इतिहास सांगायचा म्हणजे हा मंदिर, हा मारुती एक बालरूपी आहे। उत्तरमुखी असल्यामुळं लोकांचं लोकांची एक श्रद्धा आहे। गेल्या 100 वर्षापासून कमीत कमी चांगले त्यावेळेला नाटक वगैरे आमच्या आधी लहान असताना होते, कन्नड नाटक वगैरे, आणि त्याच परंपराने आणि ते चालवत आलेलं आहे। आणि त्या धर्तीवर आम्ही सगळे विजापूर रोडवरील आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे पदाधिकारी आहेत किंवा नागरिक आहेत, या भागातले एक चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं या प्रोत्साहन या मंदिराला देतात। खरं तर जागृत आहे मंदिर, गेल्या 100 वर्षाचा इतिहास असल्यामुळं, आणि आम्ही सगळ्यांनी, मी स्वतः असेल, संगमेश्वर सातलगाव असेल, गणेश भोसले असतील, आमच्या ट्रस्टीमध्ये सय्यद शेख म्हणून सुद्धा आहे, आम्ही मुस्लिम लोकांना सुद्धा या मंदिरात आम्ही प्राधान्य दिलं आहे। खरं तर बरेच राजू गुल्लापल्ली असू दे, धनराज इंगळे असू दे, खाजप्पा पाटील असू दे, असे अनेक कार्यकर्ते या मंडळाशी जोडलेले आहेत। सांगण्याचा उद्देश एवढा आहे या मंदिराचं, काल संध्याकाळी गंगापूजा पालखी, या गंगापूजावर त्याच्या मिरवणूक प्रारंभ झाला। काल 2 काट्या जागेवर मंडपात इथं प्रारंभ झाले, पालखी प्रारंभ झाला। त्यानंतर संध्याकाळी कीर्तन व भजनचा कार्यक्रम पार पडला। रात्री 12च्या नंतर 1500 किलो प्रसाद आम्ही इथं स्वतः तयार केलं। त्यानंतर त्या उत्कृष्ट प्रसाद 40 किलो तूप, 30 किलो मनुके, 30 किलो काजू, 5 किलो विलायची आणि 2 किलो जायफळ, असे चांगल्या पद्धतीचं एक चांगलं प्रसाद ह्या भागातल्या लोकांना आम्ही मिळवून देत असतो। आणि आवर्जून हे लोक प्रसाद घेण्यासाठी या भागातले येतात। रात्री आम्ही 12ला चालू करून पहाटे 5 पर्यंत त्या प्रसादाचं 1500 किलो आम्ही नियोजन केलं होतं। आणि आज सकाळी पहाटे 5 वाजता रुद्राभिषेक आणि अलंकार पूजा, महाआरती, होम हवन असे सगळे विविध कार्यक्रमांनी पार पडले। आज संध्याकाळी 7 वाजता मान्यवरांच्या हस्ते 2 नंदीध्वज व पालखी भव्य दिव्य मिरवणूक, गेल्या 100 वर्षाचा परंपरा आम्ही ते चालवत राहिलो। आणि नागरिकांना मी आवाहन करतो, हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो। एकूणच भक्ती, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम अनुभवायला मिळालेल्या या हनुमान जन्मोत्सवानं सोलापूर शहरातील धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेलं।